इतकं पण लांब नको जाऊच रे सुजा, की ज्या वेळेस तुला सगळं खरं कळलं आणि पश्चाताप होईल, माझ्याशी बोलावंसं वाटेल. पण मागं वळून बघशील तेव्हा कदाचित मी दिसणार पण नाही. अहो, अहो, तुम्ही पण असं वागणार आहात का माझ्याशी? तुम्ही म्हणलात म्हणून मी माफी मागितली ना त्या पोरीची. अपर्णा नाव आहे तिचं. अपर्णाची मी माफी मागितली ना अपर्णाची. तुला काय वाटतंय? तुला तिची माफी मागायला लावल्यानंतर मला आनंद झाला असेल, मला त्रास झाला नसेल? असं म्हणले का मी? संजू, खूप बोललीस, 1000 वेळेस ऐकलंय मी. आता मी काय म्हणतो ते नीट ऐक. हे बघ, लग्न झाल्यापासून तुझ्याकडूनच नाही माझ्याकडूनही बऱ्याच चुका झाल्या आहेत. केलेल्या चुकांमधून आपण बरेच चढ उतार पाहिलेत. खूप कठीण प्रसंगांना सामोरं गेलोय. आता अजून नको. संजू, मी तुला यापूर्वी सांगितलं, आत्ताही परत सांगतोय, सगळं चांगलं होतंय. तुझं सिलेक्शन झालं, माझ्या शेतीचा प्रश्न सुटला, मजुरांचा प्रश्न सुटला, दोघांचं लग्न झालं, बाळ होतंय त्यांना. प्लीज असं वागून त्यात विरजण टाकू नकोस. अहो, मी विरजण टाकेन? संजू, बोलू नकोस, विचार कर. गुड नाईट. सेलिब्रेशन? होमवर्क कंप्लीट नाही झालाय तुझा. आम्ही रात्रीचं फक्त दूध पितो. बसले तर चालेल ना? हा, आपल्या घरात आपल्या टाईपची कॉफी प्यायचा आनंद काही वेगळाच का वहिनी? आम्हाला लई अनुभव आहे, तू नवीन आहेस. एन्जॉय. पण का वहिनी साहेब, आई साहेबांच्या नजरेत माझी इमेज आता जशी आहे तशी तुमची आधी कधीतरी होती का? जरा हळू. मान वर करून त्याचा चालता चालता खालची एखादी पायरी मिस व्हायची. खड्ड्यात पडशील.
बी शेफ, 2 जीवाची आहेस. मी हुशार आहे. असं आम्हाला पण वाटलं होतं, पण अर्धवट डोक्याचीच आहेस. शिप्पारसी बाना कुठचा. हो राजश्री ढाले पाटील, मी काय त्या पंजाबरावची संजू नाही तुमची नसती टीम टीम ऐकून घ्यायला. तेव्हा माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं. तिच्यापेक्षा मूर्ख आहेस तू. चोरी करायची अक्कल नाही तर नाही करायची चोरी. वहिनी साहेब, तुला काय वाटलं? चोरी करताना फक्त त्या पोरीनच बघितलं तुला? म्हणजे 15,000 रुपये आम्ही तेव्हाच देऊ शकलो असतो, पण आम्ही देत नाही म्हणल्यावर तू कुठनं मॅनेज करतीस हे बघायचं होतं आम्हाला. दिसलं? आमचे आभार मानायला पाहिजेस. फक्त आभार नाही हा, आमचे पाय धुवून त्याचं पाणी प्यायला पाहिजेस. सगळं बघितलं आम्ही. तुझी चोरी पकडली जातीये लक्षात आल्यावर त्या नव्या मोलकरणीच्या शांताच्या सामानात आम्ही 15,000 रुपये ठेवून दिले. आमचं बजेट कोलमडून तुझ्यासाठी वाचवलंय तुला आम्ही. नाहीतर आजच या घरातून तुझं गो वेंट गॉन झालं असतं. येतंय का लक्षात? येडी कुठची. खरं तर आमचे पाय धरायला पाहिजेस. धर पाय धर. होत असतं कधी कधी. काही काही मोहिमा फसतात, पण मी निदान त्या मोहिमा लढाया खेळायची तयारी तरी दाखवते. तुमच्यासारखी कामनाकाची धूळ झाडत बसत नाही इथं. इनमिन 3 दिवस झाले ना मला या घरात, पण मी त्या पंजाबरावच्या पोरीला सगळ्यांसमोर खोटं पाडून माझी माफी मागायला लावली. जमलंय का तुम्हाला हे इतक्या वर्षात? एकतर आमच्यामुळं तू. हो, मी जे काही आहे ना ते माझ्यामुळे. तेव्हा उठ सूट माझं क्रेडिट खायला यायचं नाही. तुम्हाला ते जमायचं नाही. 15,000 आम्ही आधी दिले असते ना तर ही वेळ आलीच नसती. वेळेत काम करायला शिका आधी. इथं बसून नसता शहाणपणा शिकू नका. आली मोठी. बेबी मावशी, बेबी मावशी, ते सर्वेश दादांना चिंचगुळाची आमटी करायला सांगितलीये, तर साधं वरण पण लावायला सांगू का? नाही, साधं वरण कशाला, चिंचगुळाची आमटीच सांग. बेबी मावशी, हा, काय करत होतात तुम्ही? मी कुठं काय काय नाही ग. आणि आपण जेवायला बसलो ना की गरम गरम भात लावायला सांग. हा, बेबी मावशी, तुम्हाला पत्रिका बघता येते, सुनेला पोरीसारखी माया लावता येते, पण असं हातचं राखून खोटं नाही बोलता येत.